एजू मराठी या यूट्यूब चॅनलच्या व्ह्युअर्सना सप्रेम नमस्कार. आत्ताचा एक पुन्हा नवीन व्हिडिओ आहे, नवीन बातमी आहे. ती YCM संदर्भातले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. बातमी काय आहे हे आपल्याला डिटेल बघायचीच आहे, परंतु YCMच्या परीक्षार्थ्यांना किंवा YCMच्या विद्यार्थ्यांना माझं एक तुम्हाला सांगणं आहे, असं कोणतंच चॅनल नाही आहे की जे तुम्हाला YCM बद्दलच्या माहिती वेळेत पोहोचवते. त्यामुळे आम्ही तो प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आत्ता पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मला माहिती आहे तुमच्या चॅनल लिस्टमध्ये आता अनेक असे चॅनल आहेत का जे तुम्हाला आवश्यक माहिती सध्या पुरवत देखील नाही आहे. मग आमचा जर प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायचा, तर तुम्ही सुद्धा आम्हाला सबस्क्राईब करून आम्हाला मदत करावी अशी विनंती. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे व्ह्युअर्स हा व्हिडिओ यूट्यूब शॉर्ट्सवर बघत आहे त्यांनी खालच्या लिंकला क्लिक करायचं आहे. बघूया व्हिडिओ काय आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखांच्या 112 शिक्षण क्रमांच्या उन्हाळी सत्र परीक्षांना सुरुवात होत आहे. मंगळवार तारीख 27 ते 17 जून दरम्यान राज्यातील 580 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. सुमारे 4,25,208 विद्यार्थी यासाठी प्रविष्ट होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमुळे विद्यापीठाची 1 जूनला नियोजित असलेल्या परीक्षेचे फेरनियोजन करण्यात आले आहे. परीक्षेत शैक्षणिक वर्ष 2024-25च्या प्रवेशित नियमित विद्यार्थ्यांची सत्र तथा वार्षिक परीक्षा आणि जानेवारी 2025च्या सत्र परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या पुनर्परीक्षार्थींची लेखी परीक्षा होणार आहे. विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांमध्ये नोकरदार, व्यावसायिक, पोलीस, सैनिक, गृहिणी, शिक्षक, कामगार आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे 121 ज्येष्ठ नागरिक, विविध तुरुंगातील 3016 बांधवांचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यांच्याद्वारे परीक्षेत विविध विषय मिळून 27,28,402 उत्तरपत्रिका लिहिल्या जातील असे YCMद्वारे सांगण्यात आले. परीक्षा सुरळीत होण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. परीक्षा आयोजनाच्या सर्व मार्गदर्शन सूचना विभागीय केंद्रांमार्फत परीक्षा केंद्रांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी मदत यंत्रणाही कार्यरत आहे. विद्यापीठाच्या YCMOU.digitaluniversity.ac या पोर्टलवरील एक्झामिनेशन या शीर्षकाखाली मे 2025ची संपूर्ण माहिती व परीक्षेचे काही विषयांचे ॲडमिट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्र देखील उपलब्ध झालेले आहे. संकेतस्थळाला विद्यार्थ्यांनी अद्ययावत माहितीसाठी भेट देण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. सुधारित वेळापत्रक प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. काही बदल झाला होता, बघूया तो बदल कोणता आहे. हा बदल जाणून घेण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करायचं आहे. तारीख 1 जूनला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ग क ची परीक्षा असल्याने मुक्त विद्यापीठातर्फे या दिवशी नियोजित परीक्षा पुढे ढकलली आहे. सुधारित तारखांबाबत परिपत्रक जाहीर केले आहे व याबाबतची माहिती परीक्षा केंद्रांना विद्यार्थ्यांना कळवली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहिती परीक्षा केंद्रांना कळवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रवेशपत्रावर परिपत्रकानुसार सुधारित तारखेची नोंद करून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिली गेली आहेत. या विद्यार्थ्यांनी पोर्टलवरून प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर नमूद असलेली तारीख आणि वेळेनुसारच परीक्षेला सामोरे जाण्याचे सूचित करण्यात आलेले आहे. तर YCM संदर्भातल्या प्रत्येक बातमीसाठी, त्याचप्रमाणे प्रत्येक अपडेटसाठी या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा. मी हेही जाणतो
आपण सर्व कुठे ना कुठे कार्यरत आहात, त्याचमुळे YCMचा पर्याय निवडता. त्यामुळे आपल्या वेळेची बचत व्हावी व आपल्याला योग्य माहिती मिळावी व ती वेळेत मिळावी यासाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.